हायवेवरील तुर्भेमध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईला जाणाऱ्या लेनवरील वाहतूक ही संथ गतीने सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सायन पनवेल हायवेवरील तुर्भेमध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे। मी सध्या नवी मुंबईतील सायन पनवेल हायवेवरती आहे। आपण पाहतो की हा तो सायन पनवेल हायवे आहे। तुर्भे येथील हा सायन पनवेल हायवे आहे। मुंबईला जाणाऱ्या लेनवरती आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। त्यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। जी वाहतूक आहे मुंबईला जाणारी ती सध्या संत गतीने या ठिकाणी हळूहळू आपला मार्ग काढत आहे। आणि आपण पाहतो की मुसळधार पाऊस सध्या नवी मुंबईत बरसत आहे। पूर्ण वातावरणात देखील गारवा निर्माण झालेला आहे। सर्वत्र ढगाळ वातावरण या ठिकाणी इकडे नाला सोपाऱ्यामध्ये आता रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर तिन्ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक जी आहे ती उशिराने सुरू होती। आता इकडे नाला सोपाऱ्यामध्ये रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे। नाला सोपाऱ्यामध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रेल्वे रुळावर रेल्वे ट्रॅकवर आता पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये काही बदल झालेले आहेत का त्याची माहिती आपण काही वेळातच जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मात्र नाला सोपाऱ्यामध्ये सध्या रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे। इकडे पवई हिरानंदानी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळून 4 वाहनांचं नुकसान झाल्याची घटना घडलेली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये। घटनेनंतर अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचं काम सुरू केलेलं आहे। मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होऊन 4च दिवस झालेले आहेत। मात्र या 4 दिवसांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये झाडांच्या पडझडीच्या घटना